नमस्कार, मी आशा माळी, स्वशा इन्व्हेस्टमेंट्स. गेली 2000 सालापासून आम्ही गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे काही पर्याय बघितले होते सुरक्षा कवचचे, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण इथून पुढे प्रत्येक पर्यायाचा आवर्जून अभ्यास करूया. आज आपण सगळ्यात महत्त्वाचा पर्याय बघणार आहोत, तो म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंट. तुम्ही बघा, कधी तुम्ही तुमच्या आयुष्याच्या काळामध्ये कधी ना कधी एखादं वाक्य तुमच्या कानावर आलं असेल, अरे बापरे, असं झालं का त्या कुटुंबाबद्दल, रस्त्यावर आलं का ते. ही वेळ कधीच कुणावर येऊ नये. आणि एक्झॅक्टली घडतं हे एखाद्या फॅमिलीमध्ये, जेव्हा त्या फॅमिलीमध्ये इन्कम असणाऱ्या व्यक्तीचा अपघात होतो आणि जी लाईफस्टाईल जगत असतात किंवा ज्या लेवलला त्यांनी कुटुंबाची जगण्याची पद्धत नेऊन ठेवलेली असते ना, त्याचं सगळं होत्याचं नव्हतं होतं. कारण तो जो झालेला एका क्षणाचा घात असतो, तो कुटुंबाला पूर्ण पुढच्या आयुष्यभराचा होणारा घात असतो, किंबहुना ठरतो. तर ही पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी एक्झॅक्टली काय वर्क करते, मी असं म्हणेन, आत्ता सध्याच्या आपण जर का एक्झॅक्टली या काळामध्ये बघितलं तर फॅमिलीमध्ये एक इन्कम सोर्स नसून 2 पिलर असतात. म्हणजे डेफिनेटली हजबंड अँड वाईफ दोघांचे इन्कम सोर्स अवेलेबल असतात. तर तिथं पर्सनल ॲक्सिडेंट हा प्रत्येकाचा त्याच्या असणाऱ्या कामाच्या पद्धतीनुसार, त्याच्या होणाऱ्या ट्रॅव्हलिंगनुसार, त्याच्या जॉब प्रोफाईलच्या रिस्कनुसार तो ठरतो. आणि तो पर्सनल ॲक्सिडेंट हा प्रत्येकाच्या ऐपतीनुसार म्हणण्याच्या तिथं गरज नाही त्याची, कारण खूप कमी रकमेमध्ये तो तुम्हाला मिळतो. किंबहुना तो इतका खूप चांगला पर्याय आहे, अचानक कुटुंबाची कौटुंबिक हानी भरून काढण्याचा जी आर्थिक गरज असते ती, तर तिथं तुम्हाला लगेच त्या गोष्टी सॉर्ट आउट होतात. बेसिकली त्यामध्ये काय आहे, अपघातीमध्ये काही अचानक हॉस्पिटलायझेशन झालं आणि तो जर खर्च काही असेल तर तोही तो पर्सनल ॲक्सिडेंटमध्ये कव्हर होतो. दुसरं म्हणजे तुम्ही त्यातून कव्हर झालात आणि परत तुम्ही कामासाठी लागलात, परंतु हॉस्पिटलमध्ये जितके दिवस तुम्ही रजेवर राहिलेला असता, तर त्या रजेवर राहण्याच्या दिवसांचा सुद्धा तुम्हाला तो काही असेल तो बेनिफिट दिला जातो. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखाद्या ॲक्सिडेंटमधून कव्हर झालाय म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यातून निभावूनच गेला नाही, तुम्ही जिवंत आहात पण तुमचा चालू असलेलं काम तुम्ही नाही करू शकत, ज्याला पूर्ण अपंगत्व म्हटलं जातं, परमनंट डिसॅबिलिटी. तर तिथं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एक घसघशीत रक्कम मिळते, जी तुम्ही जिवंत असताना मेल्यासारखे जगण्यापेक्षा कुटुंबामध्ये खूप स्वाभिमानाने जगू शकता. आणि तेच कुटुंब तुमचा आधार बनतं, तुम्हाला उभारी देतं अजून जास्त जगण्यासाठी, कारण तुमचा सोर्स ऑफ इन्कम चालू असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कधी कुणाच्या बाबतीत होऊ नये, पण ॲक्सिडेंटमध्ये अचानक जाणं झालं ऑन दी स्पॉट, तर तिथं मात्र मागच्या फॅमिलीला, पूर्ण कुटुंबाला ती पूर्ण रक्कम जी तुम्ही काही रिस्कवर घेतलेली असते ती पूर्ण रक्कम मिळते. आणि ती पूर्ण रक्कम मिळाली की तुमचं कुटुंब त्या रकमेच्या आधारे ज्या काही मुलांचे एज्युकेशन्स असतील, मुलांचे फ्युचर प्लॅन्स असतील, मुलांचे मॅरिड लाईफच्या काही असतील, किंबहुना ॲज अ पार्टनरला काही त्यांच्या फ्युचर गोल सेट केलेले असतील, तर ते पूर्ण त्या सगळ्या रकमेतून कम्प्लीट करता येतात. त्यामुळे पर्सनल ॲक्सिडेंट हा खूप कमी रकमेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कुटुंबाला सुरक्षा देण्याचं एक साधन आहे. आणि तिथे खूप म्हणजे ठरवून अगदी दुर्लक्ष केलं जातं, जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या इन्क्लुडिंग असतात, बेनिफिट्स दिले जातात, पण वैयक्तिक जबाबदारी आपली आहे की आपण पर्सनल ॲक्सिडेंटचं सुरक्षा कवच घेणं. यासाठी अधिक जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या नंबरमध्ये आवर्जून संपर्क साधा. धन्यवाद.